तर आज आहे आमच्या आदित्यचा हॅपीवाला बर्थडे आणि त्याचं ग्रँड सेलिब्रेशन आपण हॉलला ठेवलेलं आहे, तिकडेच आपण जात आहोत. चला तर आता जाऊया हॉलमध्ये, मस्त पार्टी एन्जॉय करूया. तर बाबा सगळ्यांचं स्वागत करण्यात बिझी आहेत, असू देत. महिला मंडळ देखील पाहुण्यांची वाट बघण्यात बिझी आहेत. तर हे आहेत आमचे आदित्य साहेब विथ पेरेंट्स, मॉम अँड डॅड. आदित्य जाम खुश आहे, त्याचा आज बर्थडे. जेवणाचं म्हणाल तर कालच श्रावण संपलेला आहे आणि आज बेत आहे तांबडा पांढरा रस्सा विथ ग्रीन चिकन, यम्मी टेस्टी. मस्त सगळं नियोजन चालू आहे. सगळ्या महिला मंडळी ह्या एकंदर चांगलं जेवण टेस्टी आपल्यासाठी बनवत आहेत. तर थोड्या वेळानं आपण जेवायचं आहे, ह्यांची तयारी चालू आहे. चला तर हा आहे आमच्या आदित्यचा ग्रीन फॉरेस्ट केक. आता साहेब केक कट करणार आहेत, पण हे सगळे चिल्लर फॅक्टरी तुम्ही बघू शकता, केकवर ताव मारण्यासाठी उतावळे झाले आहेत आमची कृष्णल सुद्धा. चला तर आता केक कट होत आहे, मस्त पार्टी चालू झालेली आहे आणि आता आपण जेवायचं आहे. इवन जेवणाच्या पंक्ती पडलेल्या आहेत. काल श्रावण संपल्यामुळं आज सगळ्यांच्या तोंडाची बाबळी निघणार आहे. मस्त तांबडा पांढरा रस्सा, ग्रीन चिकन, यम्मी टेस्टी. जेवण खूप छान स्वादिष्ट झालेले आहे आणि सगळ्यांनी ताव मारला. तर हे आहेत आमचे पाहुणे मंडळी. सगळे पाहुणे आलेले, सगळे भेटले. सगळ्यांना भेटावं असं वाटतं एकमेकाला, पण आता कसं झालंय, ह्या सगळ्यांना सुना नातवंड मुलं बाळं ह्यातनं वेळ मिळत नाही. संसाराचा व्यापांचा वाढलेला आहे, त्यामुळे क्वचित प्रसंगी आम्ही भेटत असतो आणि गप्पा टप्पा रंगतात. गप्पा टप्पा संपतच नाहीत असं म्हणलात तरी चालेल. अगदी गाडीत बसोपर्यंत ह्यांच्या काही ना काही गप्पा चाललेल्या असतात. काय ग, कसं ग, परत ये ग, आणखी ये ग. चला तर आमचा आधी आता भयंकर म्हणजे इरिटेट झालेला आहे, त्यामुळे आता जावं लागत आहे घरी. चला तर बाय बाय, पुन्हा भेटू.